आम्ही सारे खवय्ये. आता आपण वळतोय दुसऱ्या रेसिपीकडे, ज्याचं नाव आहे माखनी कोफ्ता. आजी मला साहित्य सांगता? राजमा, कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट, नंतर काजूची पेस्ट, हरभऱ्याची डाळ, कांदा, बटाटे, नंतर मलाई, आणखीन खवा, आल्याची पेस्ट, मिरचीची पेस्ट, हा खडा मसाला, लवंग, हे हां तमालपत्र आणि लवंग, वेलदोडे आणि दालचिनी, खडा मसाला, कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, लसणाची पेस्ट, धन्याची पूड, लिंबू, मीठ आणि जिऱ्याची, आणि हा गरम मसाला पूड केलेला. मला सांगा आजी, हे काय, हे कसलं मिश्रण आहे? हे मिश्रण राजमा आणखीन डाळ याचं वाटलेलं हे मिश्रण. अच्छा, याची आपण पेस्ट करून मिक्सरवर पेस्ट करून घेतली. मग आता काय करायचं पुढे? आता ही पेस्ट बाउलमध्ये घ्यायची. घालू मी? सगळी घालू? चालेल. त्याच्यामध्ये हिरवी मिरची थोडी घालायची. हे कसुरी मेथी ही पण घालायची, साधारण 1 चमचा कसुरी मेथी, धन्याची डाळ, हे काय घालतो? गरम मसाला. किती घालायचा? थोडासा घालायचा. जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ घालायचं, आणि हे 2 बटाटे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे, कुस्करून घालायचे. हे मिश्रण एकजीव केल्यानंतर वाटी 1.5 वाटी तेल घालायचं तळण्यासाठी. हे तळून घ्यायचे कोफ्ते आपल्याला. अच्छा, मग हे सगळं मिश्रण करून घ्या. आजी, तुमच्या छंदांबद्दल तर आम्हाला कळलं की तुम्ही टेबल टेनिस खेळत होतात, बॅडमिंटन खेळत होतात, स्विमिंगमध्ये सुद्धा तुम्ही पारंगत होतात. आता मला आजोबांबद्दल ऐकायचं, त्यांना काय काय आवडतं? त्यांना आहेत पदार्थांची आवड आहे, परंतु मला कष्ट न पडतील असे पदार्थ कर असे ते नेहमी सांगतात मला. तुम्हाला मदत करतात घरात? करतात, सगळी घरात मदत करतात. बरं, मिश्रण तयार झालं, आता काय करायचं? ह्याचे कोफ्ते करून घ्यायचे. ठीक आहे, मग आपण कोफ्त्यांच्या तयारीला लागूया. कोफ्ते तयार झालेत, त्याला जरासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळलेत. पण जर तुम्हाला आणखी लालसर हवे असतील तर तुम्ही तसंही करू शकता. आता काय करायचं आजी? 4 ते 5 चमचे तूप तापवून घ्यायचं. आणि तूप तापवल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा. तो कांदा लाल होईस तर परतून घ्यायचा पूर्ण. हे तुम्ही तुपात करता ना? हे तुपात करायचं. तेलात केलं तरी चालण्यासारखं आहे ना? की चालण्यासारखं आहे, पण तुपाचा एक जो वास असतो ना तो तेलाला येत नाही, म्हणून मग तुपातच करायचं. बरं, मग आता मी हे देऊ, टोमॅटो प्युरी देऊ, घालू मी? काजूची पेस्ट किती घ्यायची? ती साधारण 2 चमचे काजूची पेस्ट लावून आपल्या आवडीनुसार घेतली तरी चालते. आता हा खडा मसाला म्हणजे लवंग, दालचिनी, वेलची, तमालपत्र. बरं, आधी आपण हे घालूया. सगळं घालू? हो, सगळं. तमालपत्र 2, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, आल्याची पेस्ट 1 चमचा, लसणाची पेस्ट. ही लसूण पेस्ट आहे ना? किती घालू? सगळी घाला. आणि 1 चमचा आल्याची पेस्ट एवढी. त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. हे परतून घेताना त्याचा वास सुटला पाहिजे, म्हणजे ते ग्रेव्ही व्यवस्थित झालेली तयार होतं. मीठ घालायचं. आता मीठ घालू? किती घालू? चवीपुरतं. पुरे? थोडंसं तिखट. तुम्ही तिखट खाता का आजी? हो. खूप तिखट खातात? नाही, बस. हळद घालायची. आणि हा मसाला सगळा परतून घ्यायचा. परत छान रंग आलाय त्याला. आता काय त्यानंतर मलाई आणखीन खवा याचं मिश्रण जे केलेलं असतं ते ह्याच्यात घालायचं. बरं, हे किती घेतलं तुम्ही अंदाजे? साधारण 2 चमचे खवा आणि 1 चमचाचे 1.5 चमचा मलाई. पाणी घालायचं? हां, तेल सुटल्यानंतर पाणी घालायचं. किती घालू बघा?
आपल्याला कमी जास्त दाटपणा जसं हवं तसं थोडंसं घालायचं. हां बस. हा, म्हणजे आपल्याला किती घट्ट हवंय त्यानुसार पाणी घालायचं. थोडं एकदम उकळी उकळी चांगली येऊन घ्यायची आणि पूर्ण उकळी आल्यानंतर हे तळलेले कोफ्ते ह्याच्यामध्ये घालायचे. आता सोडू कोफ्ते? चल सगळे घालू? 2 मिनिटं गॅस ठेवायचा आणि मग बंद करून टाकायचा. मागणी कोफ्ते आपले तयार होत आहेत. तुम्हाला सुद्धा करून बघायचं असतील तर साहित्य आणि कृती लिहून घ्या. माखनी कोफ्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला राजमा, कांदा टोमॅटो प्युरे, काजूची पेस्ट, भिजवलेली हरभरा डाळ, उकडलेला बटाटा, मलाई, खवा, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, खडा गरम मसाला, तमालपत्र, कोथिंबीर, कसुरी मेथी, हळद, लसूण पेस्ट, धणेपूड, लिंबाचा रस, जिरं, गरम मसाला आणि तूप. कृती: भिजवलेला राजमा आणि भिजवलेली हरभरा डाळ एकत्र वाटून घ्यावी. एका बाउलमध्ये हे वाटलेलं मिश्रण घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, कसुरी मेथी, धणेपूड, गरम मसाला, जिरेपूड, मीठ आणि उकडलेला बटाटा घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे कोफ्ते करून ते तळून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये कांदा टोमॅटो प्युरे, काजूची भरड, खडा गरम मसाला, तमालपत्र, लसूण पेस्ट आणि आल्याची पेस्ट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये मीठ, हळद, मलाई, खवा आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. त्यामध्ये कोफ्ते घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही सारे